अवकाळी पावसामुळे हिंगोलीत सुद्धा पिकांचं मोठं नुकसान झालं। अवकाळीमुळे पपईची बाग जमीनदोस्त झाली। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला। तर अवकाळी पावसामुळे हिंगोलीत सुद्धा पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। पपईची बाग पूर्णपणे जमीनदोस्त झाली। दरम्यान पपई बागेतून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंट यांनी। हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये अवकाळी वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांची मोठी नुकसान झालेली आहे। मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातल्या हापसापूर परिसरातील बबनराव सवंडकर यांच्या पपई बागेवर। आपण पाहू शकता की रात्री झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण पपई बाग जी आहे ती आता काढणीला आली होती आणि याच बागेचं होत्याचं नव्हतं देखील झालंय। खरं म्हणजे या पिकाला, या बागेला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं हे जे बाग आहे, तर या ठिकाणी निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे। आज रोजीला याच परिसरातील शेतकरी आहे, खरं म्हणजे या शेतकऱ्यांचं या ठिकाणी अतोनात नुकसान देखील झालेलं आहे। नेमकं नुकसान किती झालंय आणि कशा पद्धतीची या ठिकाणी तुमची बाग होती? खर्च 2 लाख रुपये आतापर्यंत लागला होता। 1200 बुड आहे। आता उत्पन्न त्याच्यामध्ये कमीत कमी म्हणलं तरी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न होत होतं। काय मागणी आहे आता तुम्हाला? तुमची तर नुकसान झालेली आहे। आमची नुकसान शासनाने याच्याकडे जर असे लक्ष घालून भरपाई करून द्यावी ही विनंती आहे। प्रशासनाने तात्काळ याच बागेवर येऊन पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील या संतप्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।